दादा आपल्याला फॉर्च्युनर घ्यायची. का रे काय झालं? आपल्या शेजारच्यानी ना क्रिएट आणली आणि तो सारखा मायापुढे चक्र आणतोय भिकारी कुठला. अरे त्याच्या नशिबात होतं, जाऊ दे, त्याने घेतली. आपले पण नशिबात येईन, कधी ना कधी घेऊ. नाही नाही आत्ताच घ्यायची, अर्धा एकर विकू पण आत्ताच घ्यायची. अरे ऋषा, त्याने क्रिएटा घेतली, तुला इतकं काय राग आला? त्याच्या नशिबात होतं, घेतली, मग त्याची बरोबरी करायला जायचं का आपण? ह्याच्यामुळेच आपण मागे राहिलेलोय. नाही नाही माग राहिलो ना, आता पुढे जायचं, घ्यायचीच गाडी. अरे एक लक्षात ठेव, त्याने ती गाडी हप्त्यावर घेतली, आपण तीच गाडी रोख घेऊ. पण विषय कसा आहे माहितीये का, ज्या टायमाला आपल्याकडे 25 लाख शिल्लक असते त्या टायमाला 12 लाखाची गोष्ट घ्यायची ताकद ठेवायची. उगाच हप्त्यावर घेऊन बसायचं नाही, मग परत आयुष्यभर तीच कर्ज फेडत बसावं लागतं. दादा बरोबर बोलतोय. ऋषी, राग आणि भीकमाग हे शब्द आयुष्यभर लक्षात ठेव. काही काही जण आहेत ना, रागापायी एखादी अशी चुकी करून जातात ना, त्यांना आयुष्यभर त्या गोष्टीची परतफेड करावी लागते. तसं आपल्याला करायचं नाही. संयम आणि डायरेक्ट कार्यक्रम. हराव दादा, एवढ्याशा गोष्टीचं तुम्ही किती मोठं ज्ञान दिलं हो. खरंच तुमसारखा भाऊ भेटायला नशीब लागतं. ऋषा, कष्टाने कमावलं हे सगळं आपण. एखादा निर्णय घेऊन झटकन काय होईल ना आपल्या बरोबर हे आपल्याला माहित नाही. चल काम करून घे.